ओम नमः शिवाय. जन्म हा अखेरचा. श्री सिद्धांत शिखामणी ग्रंथावरील आशीर्वचने. श्री काशी विश्वाराध्य ज्ञान सिंहासनाधीश्वर काव्य सर्वदर्शन तीर्थ वेदांतचार्य विद्यावारिधी विद्यावाचस्पती श्री 1008 जगद्गुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी की जय. जंगमवाडी मठ श्री क्षेत्र काशी. आशीर्वचन 12वे. धर्मचारस्थल 1. जिज्ञासू सद्भक्तांनो, आपल्या देशात धार्मिक दृष्टीने काशी नगरीचे विशेष महत्त्व आहे. महर्षी व्यासांनी काशीखंड ग्रंथात काशीचे महात्म्य वर्णिलेले आहे. काशीत वास्तव्य करणाऱ्या मनुष्याच्या ईश्वराच्या गर्भात निवास असतो असे भगवान शंकर म्हणतात. माता आपल्या गर्भातल्या शिशूचे सर्व प्रकारे रक्षण करते, त्याप्रमाणे काशीत वास्तव्य करणाऱ्या शिवभक्तांचे भगवान शंकर रक्षण करतात. येथे पुण्यकर्म करणारेही आहेत आणि तसेच पापकर्मे करणारेही आहेत. येथे स्तुती करणारे आहेत, तसेच निंदा करणारे देखील आहेत. सर्वांचे रक्षण भगवान शिव करतात. काशीत वास्तव्य करणाऱ्या जीवाला कसलेही भय नसते. पापी माणसाला देखील काशीत मुक्ती मिळते. मनपुता वर्तन करावे आणि काशीत येऊन मरावे म्हणजे मुक्ती मिळते असा याचा अर्थ नाही. जे पुण्यवान असतात त्यांना काशीत मरण आले तर ते तत्काळ मुक्त होतात, परंतु जे पापी असतात त्यांना काशीत मृत्यू आला तर ते जीवात्मे कालभैरवाच्या ताब्यात जातात. कालभैरव त्यांना एक यातना शरीर देऊन त्यांना त्यांच्या पापकर्माची फळे भोगवतो आणि नंतर ते जीवात्मे शुद्ध होऊन त्यांना शिवसायुज्याची प्राप्ती होते. काशीत मृत्यू आला तर मुक्ती मिळते. तुम्ही सगळे नित्य गंगास्नान, इष्टलिंगार्चन आणि सत्संग करीत आहात, यामुळे तुम्ही लवकरच मुक्तिपदाचे अधिकारी व्हाल. काल तुम्ही परकाय असली शिवयोगासंबंधी काही विचार ऐकले आहेत. असा शिवयोगी आपले उर्वरित जीवन कसे जगतो आणि त्याच्यापासून इतरांना कोणती प्रेरणा मिळते विशद करणारे स्थल आहे धर्मचार स्थल. परकाय असली शिवयोगाचे आचरण समाजात धर्म मानले जाते. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहेत. धर्म हा पहिला पुरुषार्थ. धर्माचार अशी वेदांनी आज्ञा केली आहे. धर्माने वागणे म्हणजे नेमके काय, तर परकाय असली शिवयोगी जसे वागतो तसे वागणे होय. सामान्य लोक अनुकरण प्रिय असतात, ते उपदेश ऐकत नसतात. एखाद्याचे वर्तन पाहून त्याप्रमाणे वागायचा प्रयत्न करतात. एखाद्या अजाण बालकाला घेऊन तुम्ही मंदिरात गेलात आणि देवाला नमस्कार कर असे सांगितले तर ते बालक नमस्कार करणार नाही, कारण त्याला नमस्कार या शब्दाचा अर्थ आणि नमस्कार क्रिया यापैकी काहीच माहीत नसते. परंतु जेव्हा तुम्ही त्याला नमस्कार करून दाखवता तेव्हा मात्र तुमच्याकडे पाहून ते नमस्कार करते. लहान मुले स्वभावतः अनुकरण प्रिय असतात. तुम्ही व्यवहारात पाहता की लहान मुले नवरा बायको होऊन खेळत असतात. नवरा म्हणजे काय आणि बायको म्हणजे काय याचे त्यांना थोडे देखील ज्ञान नसते. प्लॅस्टिकच्या बाहुलीला लहान मुले समजून ते न्हाऊमाखू घालतात, पाळण्यात घालून निजवतात. त्यांचे खेळणे मनोरंजनासाठी चाललेले असते, परंतु ते खेळतात मात्र मोठ्या माणसाचे वर्तन पाहून. म्हणून जो मोठा असतो त्याच्यावर अधिक जबाबदारी असते. माता पिता, वडील, बंधू यांच्यावर मोठी जबाबदारी असते, कारण त्यांचे वर्तन पाहूनच लहान मुले वागत असतात. जो मोठा असतो त्याला फार सावधपणे वागावे लागते. येथे वेदांची आज्ञा आहे. धर्मचर धर्म काय आहे, तर वडीलधाऱ्याचे आचरण हाच धर्म होय. धर्माची व्याख्या अशी केली आहे, यथादुभेय निश्चयच सिद्धीस धर्म. ज्याच्या आचरणामुळे मनुष्याला ऐहिक सुखाची प्राप्ती होते आणि मुक्तीचाही लाभ होतो तो धर्म होय. अभ्युदय आणि निःश्रेयस या 2 मनुष्याच्या अभिलाषा असतात. प्रपंचातील सर्व सुखे आणि सर्व सुखाची साधने आपल्याला मिळावीत असे प्रत्येकाला वाटते. सांसारिक सुखे भोगलेल्या जीवाच्या मनात कधीतरी मुक्तीची इच्छा उत्पन्न होते. मनुष्य जीवनाचे अंतिम लक्ष्य भोग हे नाही. परमेश्वराने तुम्हाला भोग यासाठी दिले आहेत की तुम्ही कधीतरी त्यापासून मुक्त व्हावे, वासनेचा नाश होऊन विरक्ती उत्पन्न व्हावी. यासाठी ईश्वराने मनुष्याला भोग प्रदान केले आहेत. मनुष्याला ऐहिक भोग आणि मुक्ती हे दोन्ही हवे असतात. त्यासाठी धर्माचे पालन करावे लागते, ज्याच्यामुळे तुमचा ऐहिक अभ्युदय होतो आणि अंती मुक्ती मिळते. त्याला धर्म असे म्हणतात. धर्म कार्य करण्याचा अधिकार केवळ मानवालाच आहे, अन्य कोणत्याही जीवमात्राला नाही. कारण मानव योनी सोडून अन्य जीवयोनी या केवळ भोगयोनी होत. त्यांना केवळ आपल्या कृतकर्माचे फळे भोगण्यासाठीच शरीर मिळालेले असते, कर्म करण्यासाठी नव्हे. परंतु मनुष्याला मात्र कर्मफळे भोगण्यासाठी
आणि त्याबरोबर नवी कर्मे करण्यासाठी शरीर मिळालेले असते. मनुष्य हा भोक्ता असतो, तसाच कर्ता देखील असतो. सर्व पशुपक्ष्यात मनुष्य का बरे वेगळे आहे? त्यालाच धर्माचरण करायला का सांगितले जाते? तुम्ही पाहता की काही प्राण्यांना 2 पाय आहेत तर काही प्राण्यांना 4 पाय आहेत. कृमी कीटकांना तर अनेक पाय असतात. पाय सर्वांना आहेत, परंतु हात मात्र केवळ मनुष्यालाच मिळाले आहेत. भलेही काही प्राणी हाताने काम पायाने करत असतील, परंतु पाय म्हणजे हात नव्हेत. माकड हा उत्क्रांतीच्या दृष्टीने मनुष्याच्या आधीचा टप्पा मानला जातो. त्याला अविकसित स्वरूपातील 2 हात मिळालेले आहेत. हातात फळ घेऊन तो ते खाऊ शकतो. काही काळ मागच्या 2 पायावर उभे राहून चालू शकतो, परंतु शेवटी तो आपल्या हाताचा उपयोग पाय म्हणूनच करतो. इतर प्राणी मात्र हात नसल्यामुळे तोंडाने खाऊ शकतात. उत्क्रांतीच्या दृष्टीने माकड म्हणजे अर्धविकसित मनुष्य आहे. पुढे त्याचाच शरीर विकास होऊन मनुष्याला 2 स्वतंत्र हात आणि पाय मिळाले. त्याला चालण्यासाठी 2 पाय आहेत आणि कर्म करण्यासाठी 2 हात आहेत. कोणतेही धर्मकृत्य हातानेच करावे लागते. धर्माचरण करण्याचा अधिकार केवळ मानवालाच मिळाला आहे. म्हणून मनुष्याने धर्माचरण करावे असे शास्त्र सांगते. जर मनुष्य धर्माने वागणार नाही तर त्याचे कल्याण कदापि होणार नाही. विश्वातल्या प्रत्येक पदार्थात कोणता ना कोणता तरी धर्म असतोच. पृथ्वीत असलेल्या गुरुत्वाकर्षण शक्ती ही तिचा धर्मच होय. प्रकृती आपला धर्म कधीच सोडत नाही, परंतु मनुष्य मात्र आपला धर्म सोडून वागतो. याची असंख्य उदाहरणे आहेत. धर्म सोडून वागतो म्हणून तो दुःखी होतो. धर्मेनहीन पशुमी समान. जो धर्माचरण करीत नाही तो दिसायला मनुष्य असला तरी पशु समान असतो. इहलोक सोडून जाताना धर्मच आपली सोबत करीत असतो. अन्य कोणतीही वस्तू आपल्याबरोबर येत नाही. एका सुभाषितकाराने म्हटले आहे, प्रवासात विद्या मित्र असते. प्रवास करताना तुमच्या जवळचे सामान चोर हिरावून घेतील, परंतु तुमच्या जवळची विद्या अर्थात ज्ञान मात्र ते चोरून नेऊ शकत नाहीत. सर्वस्व लुटून नेले तरी ज्ञानी मनुष्य आपल्या विद्येच्या बळावर ते परत मिळवतो, रडत बसत नाही. म्हणून प्रवासात विद्या ही मित्रवत असते. ग्रहस्थानासाठी पत्नी मित्र असते. कोणताही विचार विनिमय दोघे मिळून करीत असतात. औषध हे रोग्यांचा मित्र असतो. इतर मित्र येतील, बोलतील आणि जातील, परंतु रोग्याचा खरा मित्र औषधच असते. त्याप्रमाणे मरणाऱ्या माणसाचा धर्म हाच एकमेव मित्र असतो. तोच त्याला मृत्यूनंतर सद्गती देऊ शकतो. प्रपंच सोडून जाताना जीवात्मा कोणासोबत जातो? तो धर्मासोबत जातो. त्यावेळी आपल्यासोबत केवळ आपला धर्मच येत असतो. दुसरा कोणी येऊ शकत नाही. ना धन, ना घर, ना पत्नी, ना पुत्र. तुमच्या पुत्राने तुमच्या मृत्यूनंतर जर दान धर्म केला तर तोच मात्र तुमच्या सोबत येईल. तुमच्या अंगावरील स्वर्ण अलंकार ते ओढून काढतील. मेल्यावर याला अलंकाराचा काय उपयोग? असे म्हणतील, कमावलेली सारी संपत्ती तुम्हाला इथे सोडून द्यायची आहे. तुमच्या मृत्यूनंतर तुमची सोबत करीत नाही. ज्या शरीराचे तुम्ही जन्मभर गोड कौतुक करता, त्याला खाऊ पिऊ घालता, वस्त्र अलंकाराने सजवता, त्या तुमच्या शरीराची अखेर मातीच होते किंवा ते अग्नीत भस्मसात केले जाते. शेवटी तुमच्यासोबत तुमचा धर्म येतो. तेव्हा ना केव्हा तरी, आज ना उद्या, प्रत्येकाला इहलोक सोडून जावे लागते. ज्यांनी मृत झालेल्या जीवांना तपसामर्थ्याने जीवदान दिले, अशा महात्म्यांना देखील अखेर मृत्यूच्या घरी जावे लागले. यावरून मरण प्रकृती शरीरनाम. मरण हा शरीराचा धर्म होय हेच सिद्ध होते. मरण हा शरीराचा स्वभाव आहे आणि जीवन ही विकृती आहे असे शास्त्र सांगते. माणूस मेला की आपण आश्चर्यचकित होतो, परंतु विचारवंतांना मात्र माणूस इतकी वर्षे जगलाच कसा याचे आश्चर्य वाटते. हा आता खात होता, माझ्याशी बोलत होता आणि अचानक कसा गेला याचे आपण नवल करीत असतो, परंतु विचारवंतांना मात्र इतकी वर्षे याच्या देहात प्राण राहिलाच कसा याचे नवल वाटत असते. श्वासोश्वास अर्थात प्राणवायूचे वहन हेच आपल्या जिवंतपणाचे लक्षण असते. प्राणवायूचे वहन थांबले तर प्राणोत्क्रम होते असा अनुभव आहे. एखाद्या फुग्यात हवा भरली की तो टम्म फुगतो आणि त्याला एक टाचणी टोचली की सारी हवा बाहेर पडते. केवळ एका छिद्रामुळे फुग्यातली हवा बाहेर येते.
मग आपल्या शरीराला तर 9 द्वारे आहेत, 9 छिद्रे आहेत. असे असताना देखील शरीरात इतकी वर्ष प्राण राहिलाच कसा, असे विचारवंतांना वाटते. 40-50 वर्षे एका शरीरात प्राणवायूचे आत बाहेर वाहणे चालू असते. तो एकदा नाकाबाहेर गेला आणि परत आलाच नाही तर जीवनच संपून जाईल. शास्त्रे सांगतात की दिवसातून 21,600 वेळा प्राणवायू आत बाहेर वाहत असतो. तो इतकी वेळा का आत बाहेर करतो याचाही गंमतशीर विचार काही लोकांनी केला आहे. कधीतरी त्याला एकदा कायमचे बाहेर जायचेच असते, म्हणून तो बाहेर जाण्याची जणू रिहर्सल करीत असतो. एकदा तो कायमचा बाहेर गेला तर शरीर प्रेत होते. मृत्यू अनिवार्य आहे. मृत्यूनंतर एक वेगळे जीवन प्रत्येकाला जगावे लागते. जिवंत असताना काही वस्तूंची आपल्याला आवश्यकता असते, त्याप्रमाणे मृत्यूनंतर देखील कशाची तरी गरज भासतेच. तुम्ही येथे यात्रेसाठी आला आहात. येताना तुम्ही सर्व संपत्ती सोबत आणलेली नाही. आवश्यक तेवढे धन तुम्ही घेऊन आला आहात. इथे येण्याचा प्रवास खर्च, राहण्याचा खाण्याचा खर्च, इतर परत जाताना लागणारा प्रवास खर्च, असा सारा हिशोब करूनच तुम्ही योग्य तेवढे पैसे सोबत आणता. सारे धन काही सोबत आणत नाही. देशांतराला जाताना कमावलेल्या धनाचा काही भाग तुम्ही सोबत घेऊन जाता. त्याप्रमाणे लोकांतराला जाताना तुम्ही इहलोकात जी कमाई केलेली असती तिचा काही भाग सोबत न्यावा लागतो. तुम्ही येथून काही नेणार नाही तर तुमचे हाल होणार हे निश्चितच. इहलोक सोडताना प्रत्येक जीवात्मा इथे केलेल्या पुण्यपापाची कमाई सोबत घेऊन जातो. काही कमाई केल्याशिवाय जीवात्मा इहलोकात राहू शकत नाही. त्याने शुभ कर्मे केली तर त्याला त्याचे शुभ फल भोगावे लागते. अशुभ कर्मे केली तर अशुभ फल भोगावे लागते. परलोकात सद्गती हवी असेल तर मनुष्याला धर्माचरण केले पाहिजे. म्हणून धर्म हाच मरणोत्तर जीवनात सहाय्यक ठरणारा मित्र होय. धर्म म्हणजे काय, धर्माचा संग्रह कसा करावा याविषयी येथे विचार केलेला आहे. धर्मसंग्रहाचे एकूण 10 मार्ग येथे सांगितले आहेत. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, दया, क्षमा, दान, पूजा, जप आणि ध्यान हे 10 धर्माचर्य होत. तुम्हाला धार्मिक व्हायचे असेल, धर्माचा संग्रह करायचा असेल तर त्यासाठी हे 10 मार्ग आहेत. यापैकी कोणत्याही एका मार्गाने तुम्ही धर्मसंग्रह करू शकता. अहिंसा हा पहिला धर्म होय. मनुष्य अत्यंत स्वार्थी असतो. दुसऱ्याला दुःख देऊन तो सुख मिळवू पाहतो. दुसऱ्यांना दुःख देणे ही मनुष्याची सामान्य प्रवृत्ती असते. तिचे नियंत्रण करण्यासाठी अहिंसा हा पहिला धर्म सांगितला आहे. म्हणून अहिंसा परमो धर्म असे म्हटले जाते. प्रत्येक मनुष्यात निर्माण शक्ती आणि विनाश शक्ती असते. मनुष्य काही घडवू शकतो आणि काही बिघडू शकतो. घडवणे चांगले, बिघडवणे वाईट. मनुष्याने सतत काही घडवले पाहिजे. दुसऱ्याने काही घडवले तर ते बिघडू नये. सामान्यतः बिघडवण्याची प्रवृत्ती मनुष्यात अधिक आढळते. एखाद्या जीवाचा प्राण घेणे म्हणजे हिंसा होय. हिंसा हा अधर्म आहे. मनुष्याने कधी हिंसा करू नये. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची सृष्टी, पालन आणि संहार अशी अनुक्रमे 3 कार्ये आहेत. त्यापैकी पहिली 2 कार्य करण्याची शक्ती मनुष्याला प्राप्त झाली आहे. जीवाची निर्मिती करण्याचे आणि त्याचे पालन करण्याचे सामर्थ्य मनुष्याजवळ आहे, परंतु रुद्राची संहारक शक्ती मात्र त्याला प्राप्त झालेली नाही. एका मनुष्यापासूनच आज अब्जावधी माणसे उत्पन्न झाली आहेत. मनुष्याजवळ जनन क्षमता असल्यामुळे तो ब्रह्मदेवाचे कार्य करू शकतो. त्यासाठी कुणी त्याच्यावर आक्षेप घेऊ शकत नाही. अलीकडे आपल्या देशाची लोकसंख्या वाढत चाललेली आहे, म्हणून हम दो हमारे दो असा प्रतिबंध केला आहे. तो भाग वगळा. परंतु सामान्यतः मुलांना जन्म देणे हा काही गुन्हा नाही. अन्न, वस्त्र, निवारा देऊन रक्षण करणे हे विष्णूचे कार्य आहे. आपल्या कुटुंबाचे आणि समाजाचे रक्षण करणे हे काम देखील मनुष्य करू शकतो. त्याबद्दल त्याला कोणी दोष देणे शक्य नाही. परंतु जीवमात्राचा संहार करण्याचा अधिकार मात्र कोणत्याही मनुष्याला नाही. अधिकार नसला तरी मनुष्य प्राणी हिंसा करीत असतो. आपण ब्रह्मदेवाचे कार्य करू शकतो, विष्णूचे करू शकतो, तर मग रुद्राचेच कार्य का करू नये असे त्याला वाटत असावे. जे करण्याची तुम्हाला अनुमती दिलेली आहे ते कार्य तुम्ही केले तर तुम्ही अपराधी ठरत नाही. परंतु ज्याची अनुमती नाही असे काम केले तर तुम्ही शिक्षेस पात्र व्हाल. हिंसा ती दुसऱ्याची असो की स्वतःची,
केल्यावर तुम्हाला शिक्षा भोगावीच लागेल. हत्या करा की आत्महत्या करा, तुमच्या नावावर अपराधच जमा होणार हे निश्चित. तुम्ही म्हणाल की शरीर माझे आहे, त्यातला प्राण माझा आहे, त्याचे काय वाटेल ते मी करीन. तुम्हाला काय करायचे असे म्हणून तुम्ही आत्महत्येला प्रवृत्त झालात आणि मेलात तर सुटलात. परंतु आत्महत्या करताना जिवंत राहिलात तर मात्र तुरुंगाची हवा खावी लागेल. आत्महत्या हा कायद्याने देखील गुन्हा मानलेला आहे. हत्या आणि आत्महत्या हे दोन्ही गुन्हे आहेत. अर्थात संहार करण्याचा अधिकार केवळ रुद्राचा आहे, मनुष्याचा नव्हे. प्रकृती माणसाला मरण देते, त्यात तिचा स्वार्थ अथवा वाईट हेतू नसतो. परंतु मनुष्य जेव्हा कोणाला ठार करतो तेव्हा त्यात हमखास वाईट हेतू असतो. हिंसेचे अनेक प्रकार आहेत. जो स्वतः हिंसा करतो तो हिंसक आहे, जो दुसऱ्याकडून हिंसा करवितो तोही हिंसक आहे, आणि जो हिंसेचे अनुमोदन करतो, तिचे समर्थन करतो, तो देखील हिंसकच होय. मनुष्यात हिंसेची प्रवृत्ती का निर्माण झाली याची कारणे योगशास्त्रात नोंदविलेली आहेत. लोभामुळे, क्रोधामुळे आणि मोहामुळे मनुष्य हिंसेला प्रवृत्त होतो. लोभ हे हिंसेचे पहिले कारण होय. धन मिळवण्याच्या लोभापायी मनुष्य हिंसा करतो. प्राण्यांचे मांस, कातडे आदी विकण्यासाठी तो हिंसेला प्रवृत्त होतो. क्रोध हे हिंसेचे दुसरे कारण होय. एखाद्या व्यक्तीचा मनुष्य अत्यंतिक द्वेष करतो आणि क्रोधाने आंधळा होऊन त्यांची हिंसा करतो. मोह हे हिंसेचे तिसरे कारण आहे. स्वर्गादी पारलौकिक सुखे मिळवण्याच्या मोहापायी यज्ञात प्राणहिंसा केली जाते. स्त्रीच्या मोहासाठी देखील हिंसा केली जाते. यज्ञवेदीतील पशुहिंसेसंबंधी प्राचीन काळी मजेशीर प्रश्न विचारला गेला. यज्ञात तुम्ही पशुबळी दिल्यावर तुम्हाला स्वर्ग मिळेल, परंतु बळी गेलेल्या बिचाऱ्या पशुला कोणती गती मिळेल? त्याला देखील स्वर्ग मिळेल. यज्ञकर्त्याने उत्तर दिले. पुढे त्या चाणाक्ष प्रश्नकर्त्याने विचारले, मुक्या पशुचा बळी दिल्यावर जर त्याला स्वर्ग मिळतो, तर मग तुमच्या घरात बायको मुले आहेत, त्याची यज्ञात आहुती का देत नाही? त्या पशुप्रमाणेच त्यांनाही सहज स्वर्गप्राप्ती होईल. स्वर्ग इत्यादी पारलौकिक सुखाच्या मोहामुळे देखील हिंसा केली जाते. म्हणून लोभ, क्रोध आणि मोह ही हिंसेचे 3 कारणे होत. अशा प्रकारे हिंसेचे 80 प्रकार सांगितले आहेत. हिंसा हा शब्द ऐकायला आणि वाचायला एक असला तरी त्याचे प्रकार अनेक आहेत. कधीही कोणत्याही प्रकारची हिंसा न घडणे याला अहिंसावृत्त म्हटले जाते. हिंसेचे जे सूक्ष्म भेद आहेत त्यासंबंधी अधिक विचार उद्या करू, एवढे सांगून आजचे आशीर्वचन पूर्ण करीत आहोत. ओम शांती शांती शांती.